गावदेव माझी पूर्ण धराणी अत्यंत रंगतदार अपेक्षाने पाहिली. त्याचप्रमाणे हा सामना होणार आहे युनायटेड ए विरुद्ध रायझिंग स्टार रत्नागिरी. दोन्ही संघ अतिशय सामना खूप रंगत होणार, काही शंका नाही आहे. विरोधियों की दोन संघांमध्ये नावाजलेल्या खेळाडूंचा मोठा भरणा आहे. ज्याप्रमाणे आपण सामना पाहिलं त्याचप्रमाणे हा सामना खूप रंगत होणार. संघ असे तर म्हटलं तर खूपच आपली कामगिरी कालच्या दिवसापासून पण चांगली कामगिरी गाजवत आहेत आणि दोन्हीही संघ तितकेच उत्कृष्ट आपली रणनीती दाखवत आहेत. आपण मराठी संघाचा विचार जर केला तर अत्यंत अनुभवी असे खेळाडू या संघामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम मी नाव घेऊ इच्छितो तेव्हा चैतन्य किल्लेकर, जो अंजनगर मुळगाव अंजनवेल राहणारा सध्या अलिबाग नखनमध्ये तो मुंबईत असतो. परंतु क्रिकेट त्याचं जे प्रेम पाहिलं तर जो मुंबईहून इकडे खास कमिटीमध्ये त्याचं नाव आहे, आयोजकामध्ये नाव आहे, नियोजन आयोजन कमिटीमध्ये आहे आणि तो अशा प्रकारे एवढं क्रिकेटशी तो नातं आहे की तो तिथूनही आमचे जेव्हा 25 मॅच होतात, ओपनचे मॅच होतात भारत मर्यादित, त्यामध्ये त्या सहभाग खूप मोठा. पहिली ओव्हर मॅच चालू होत आहे. ओपनर तर आपण सामन्याकडे बघतो. प्रथम फलंदाजी करतोय तो चैतन्य, स्ट्राईक घेईल आणि नाश्तेकडे हातो लहू कुठून अत्यंत अनुभवी फलंदाज गोलंदाज अष्टपैलू गुण त्याच्या खेळीत आपण पाहणार आहोत. ओपनर गोलंदाज रत्नागिरी रायझिंगचे ओमकार कुर्डुनकर हे तयार आहेत, क्षेत्ररक्षण लावत आहेत आणि मार्टियल ए टीमचे ओपनर बल्लेबाज चैतन्य किल्लेकर. या संपूर्ण ट्रॉफीसाठी आपल्या समाजातील महत्वपूर्ण देणगीदार या विश्वकर्मा चॅम्पियन ट्रॉफी लाभली आहेत. प्रथम मी नाव वाचू इच्छितो श्री रवींद्र वाडकर, याप्रमाणे श्री योगेश पांचाळ, त्याचप्रमाणे सौ प्रज्ञा वाडिये, श्री पंढरीनाथ नेवरेकर, श्री प्रसाद नेवरेकर, श्री विवेक मालगुंडकर, श्री अजित नर्वेकर, श्री उदय वाडकर, याचप्रमाणे श्री रवींद्र नर्वेकर, तसेच श्री राजेंद्र नर्वेकर, सौ प्रशंसा निवेणकर, श्री शिवराम नेवरेकर, श्री शिवराज नवरेकर, श्री अरुण मिस्त्री यांचं महत्वपूर्ण असं योगदान या आपल्या श्री विश्वकर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लाभलेलं आहे. तसंच सामन्याचं या आजच्या दिवसाचं संपूर्ण थेट दर्शकपण आपण रत्नागिरी स्पोर्ट्स या माध्यमातून सर्व जग पाहत आहे. सर्वांनी या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मैदानावरती तसंच मैदानाबाहेरही पण कारण लढती अत्यंत यशस्वी होईल यात शंका नाहीये. पंच खाली लवकर मॅच चालू करा. पहिला चेंडू ओमकार कुर्डुनकर हे टाकण्यास सज्ज, फलंदाज चैतन्य किल्लेकर आणि एक धावा. खूपच सुरेख असा खेळलेला आहे चैतन्य किल्लेकर. नावात दिली खेळाडू आहेत ते. चैतन्य म्हटलं की त्याच्या नावातून चैतन्य आहे. आपण सर्व याचा विचार करू शकता की त्याच्यामध्ये खूप चैतन्य आहे. पूर्ण समाज जाणून आहे. पूर्ण रायगड जिल्ह्याचे बादशाह असे त्यांना नाव पडलेलं आहे. कारण ते फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे खेळतात. षटकारांचे ते देखील बादशाह आहेत. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असे ते चैतन्य किल्लेकर. ओमकार पंचांच्या डावबाजूने
मारा करीत ओंकार. आता मात्र नवीन फलंदाज लऊ कशाप्रकारे सामना करते, आपल्या संघाला कशाप्रकारे धावांची मदत करते पाहूया. अत्यंत आक्रमक तसेच एक सुधीर म्हणतात असे खेळू त्याची अत्यंत विचारपूर्वक खेळ खेळते. ज्याप्रमाणे सिच्युएशन असेल त्याप्रमाणे एक आपल्या संघाला त्या पुढे वाचवण्यासाठी घेऊन जातोय. तर लय बुडवूनकर खूप म्हणजे आम्ही खूप लहान जागापासून या खेळाला पाहतोय, त्या सगळे खेळतोय, त्यांना चांगलं बोलतोय आपण. अनुभवी प्लेयर लऊ कुर्डुनकर, खूप सुंदर पंकज नेवरेकर चेंडू सामन्याचा संपूर्ण बोर्लीतून ओंकार कुणाल नेवरेकर सामना जरा थांबवायचा आहे. ऍक्च्युली पहिल्याच बॉलला ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. आपण ज्या कमिटीने नियम ठरवून दिले आहेत त्याप्रमाणे सर्व खेळाडूंनी फॉलो करायचे. जे काही नियम असतील ते आपल्या सर्वांसाठी लागू असतील. टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शूज हे संपूर्ण किटमध्ये आपण खेळायचे. याची सर्व खेळाडूंनी यापुढे नोंद घ्यायची, यापूर्वीही नोंद घ्यायची होती, परंतु थोडं नियमांचं उल्लंघन होतं. इथे आपण पाहतोय, आपण यूट्यूब लाईव्ह हा सामना पाहतोय, त्यामुळे जे काही नियम असतात क्रिकेटचे ते सर्व फॉलो करायचे आहेत. हे सर्वांना नम्र विनंती आहे. क्रिकेट खेळाचा मार्केकडून तो तसेच इतर संघांकडून खेळलेला आहे. पंचविषयी तसेच तालुकास्तरीय सामन्यांचं
सागर किल्लेकर स्ट्राईक साठी आलेले आहेत. मार्टियल ए टीमचे कप्तान. हॅलो, नियमाप्रमाणे रत्नागिरी रायझिंग यांना पॅनल्टी लागलेली आहे 2 रनची. नियमाप्रमाणे रत्नागिरी रायझिंग 2 रनची पॅनल्टी लागलेली आहे. 2 रन वाढव. खेळाडूने शूज घातले नव्हते म्हणून 2 रनची पॅनल्टी. मार्टियल ए टीम साठी 2 रन एक्स्ट्रा झालेले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्या. स्ट्राईक साठी सागर किल्लेकर मार्टियल टीमचे कप्तान. ओमकार तयार गोलंदाजी करण्यासाठी आणि बीट झालेला आहे. त्यांना अपील केले पंकज नेवरेकर आणि पाहूया पंचांशी काहीच परिणाम होत नाहीये. पंचांशी उचलत घालू नका. पंकज नेवरेकर आपली उचलत आहे परंतु आपल्या पंचांशी अंतिम परत पॅनल्टी बसेल. ओमकार तयार सागर तयार आणि सागरने उत्तुंग असा मारलेला आहे. पाहूया पॉईंटच्या वरून सरळ सहकारासाठी खूपच सुंदर फटकावणारे सागर सागर आणि ऑफ साईडला मारलेला आहे. उंच असा उंच पुरा खेळाडू आहे ते आणि त्याने उंचीचा पुरेपूर फायदा घेऊन ऑफ साईडला बॉल मारलेला आहे फिल्डच्या वरून आणि सीमारेषेच्या बाहेर 4 रन. 7 धावा 1 गडीचे 9 गट. प्रथम फजितताना मागील असंघ 1 संख्या पथावर आहे. ओमकारच्या माध्यमातून आपण पाहतोय सागर पुन्हा एकदा मागच्या चेंडूवर चौकारला गेला होता. पाहूया या चेंडूवर कोण पुन्हा घेत होतो. पुन्हा अकोटप चेंडू डाव आव्हान तर घोषित करतायत. स्वर मारा होतोय ओमकारच्याकडे. आतापर्यंत 8 धावा झाले आहेत. 1 बाद 8 धाव संख्या. ओमकार तयार गोलंदाजीसाठी तयार. सागर तयार. पाहूया सागर काय करतात आपल्या टीमसाठी आणि ओमकारने गोलंदाजी केलेली आहे. पाहूया आणि अतिशय सुरेख असे क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलेला आहे. एका धावासाठी चेंडू वाटतोय. 9 धाव संख्या फलकार पाहतो आपण. पॉवर प्लेची सीमा पार झालेली आहे. 1 ओव्हर फक्त पॉवर प्ले होते. आता 38 सर्कल मध्ये 3-5 प्ले ठेवायचे आहेत बाकी बाहेर. आपण काय सांगू शकतात की कुठपर्यंत लक्ष गाठेल मागील असंघ. आपल्याकडे या मागील असंघाची पूर्ण माहिती आहे. काय म्हणू शकतो संघाबद्दल काय पहिल्यांमध्ये होऊ शकतं. मार्टियल ए संघाची फलंदाजी पाहता मला तरी वाटते मार्टियल ए कमीत कमी 40 रन स्कोर बोर्डवरती लावू शकतात. कमीत कमी 40 रन. खूपच अनुभवी नवीन तरुण खेळाचा फलंदाज या संघामध्ये आहे. विचार केला तर जवळपास 50 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. मागच्या सामन्यात पाहिलं अतिशय हाय स्कोरिंग सामना झाला होता. मार्टियल ब विरुद्ध रत्नागिरी रायझिंगचे कप्तान जितेंद्र नेवरेकर आपल्या संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत आणि स्ट्राईक साठी मार्टियल टीमचा एक कप्तान सागर किल्लेकर विवेक मालगुणकर हे आलेले आहेत. आपले समाज बांधव त्यांचं कमेंटतर्फे स्वागत करत आहेत. विजयानंद निवेणकर त्यांचे हार्दिक स्वागत. जितेंद्र नेवरेकर तयार फलंदाजी सागर किल्लेकर खूपच सुरेख असा चेंडू तडकवली एका धावासाठी धाव घेणारे स्वच्छ सागर किल्लेकर परंतु चैतन्य किल्लेकर यांनी त्यांना साथ दिली नाही. सांगितले आऊट होऊ शकतो आपण तुम्ही परत जा. आता मात्र डावखुरा फलंदाज चैतन्य किल्लेकर स्ट्राईकवर आहे. ते पाहूया कशा प्रकारे आत्मशुभाजी करतोय ते चौका षटकरांची हे चौका षटकरांची आणि काही विचारपूर्वक खेळी करण्यात येतो. माहेर आहे सिच्युएशन पाहून तो खेळी करतोय. पाहूया आपण काय अपेक्षा आहेत तर फलकबाज फलंदाज म्हणून त्याची खेळतोय. रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गहगड तालुक्यात तो खूप फेमस आहेच. त्याप्रमाणे त्याचं जे होम टाउन अंजन येईल पंचकोशीमध्ये आपण त्याची खूप मोठी खेळी पाहिलेली आहेत यापूर्वी. पाहूया समाजाच्या माध्यमातून कशा प्रकारे करतोय तो चैतन्य किल्लेकर रायगडचा बादशाह षटकरांचा बादशाह असा त्याचे नावाजलेलं आहे. आणि जितेंद्र नेवरेकर तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. 1 धाव डिक्लेअर जागेमध्ये गेलेली एका धावासाठी. चैतन्य किल्लेकर डावखुरा फलंदाज. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा डावखुरा फलंदाज. रायगड
जिल्ह्यामधील रायगड तालुका जिल्ह्यामधील नावाजलेला फलंदाज गोलंदाज. दरम्यान धावसंख्या 33-11 दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर आपण पाहू शकतो जितेंद्र नेवरेकर वैयक्तिक पहिले संघाकडून दुसरे षटक घेऊन आले ते राजेंद्र रत्नागिरी स्टार संघाकडून खूपच सुरेख गोलंदाजी संघासाठी घेऊन ढकलतोय. जितेंद्र नेवरेकर आपला अनुभवाचा जो अनुभव आहे त्यांच्याकडे त्याप्रमाणे गोलंदाजी करत आहेत. चैतन्य किल्लेकरांना जखडून ठेवलेला आहे त्यांनी. कोणतेही त्यांना उत्तुंग असा षटकार किंवा चौकार मारण्याची संधी दिलेली नाहीये. खूपच टिचर मारा होतो तो जितेंद्र यांच्याकडून याच्यासाठी पुन्हा एक नवीन चेंडू घेऊन कप्तान वर्सेस कप्तान. खूपच सुरेख चेंडू. रत्नागिरी रायझिंगचा कप्तान जितेंद्र नेवरेकर आणि मार्टियल बी संघाचा कप्तान सागर किल्लेकर. भाऊ चेंडू होतोय. सागर याला काही चेंडू समजत नाहीये. खूपच भिडक मारा होतो तो जितेंद्र यांच्याकडून. आखूड टप्प्याचा गोलंदाजी करत आहेत ते. पाहूया परत एकदा तयार जितेंद्र नेवरेकर सागर यांच्यासाठी आणि सुपेर मारा केलेला आहे. खूपच बाहेर मला वाटतं जर यष्टीने चेंडू सोडला असं तर अवांतर धावेमध्ये आणखी एक धाव मिळाली असते परंतु खूपच यष्टीरक्षण करतोय. यष्टीरक्षक पाठीमागे पंकज नेवरेकर खूपच सुरेख यष्टीरक्षक केलेला आहे त्यांनी. जितेंद्र नेवरेकर तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी आणि सागर किल्लेकर यांनी दिशेने असो 1-4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार. सागर आतापर्यंत आपल्या खेळीत दुसरा चौकार लगावतोय. आधीच म्हटलं होतं सागरकडे खूप अनुभव आहे. सागरच्या बात्यामध्ये 360 डिग्री मध्ये मारतो. त्याचा तो नमुना पेश करत आहे. एकदा धावसंख्यावरती जाऊन 35-17 एक गडीच्या मोबदल्यात या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. जितेंद्र नेवरेकर तयार आपला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सागर किल्लेकर यांच्यासाठी. पाहूया सागर काय करतो आपल्या संघासाठी. जितेंद्र तयार टाकत आहे चेंडू आणि चेंडू टाकलेला आहे आणि उत्तम असा कॅच सोडलेला आहे. गच्चाळ क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. बहुत ही खराब क्षेत्ररक्षण. शायद तो चेतन नेवरेकर आहे. बाद होऊ शकला असता परंतु जीवदान देतोय तो सागर याला किती महागात पडतो जीवदान हे आपण पुढे पाडणार आहोतच. सागरची कॅच सोडली खूप महागात पडू शकते रत्नागिरी रायझिंग. मात्र 18 एक बाद 18 दोन संपलेले आहेत. षटकावर एक बाद 18 धावसंख्या जवळजवळ 9च्या सरासरीने चाललेला हा माटील असंघ धावांची गती वाढवावी लागेल माटील असंघाला. त्याचप्रमाणे रत्नागिरी संघाला धाव रोखावी लागेल. पाहूया कोणता संघ आपल्या प्लॅन सक्सेस घेत आहे ते. जितू कोण टाकतो रे. संघाची तिसरी गोलंदाजी करण्यासाठी अंकुर पिंपळकर आलेले आहेत. रत्नागिरी रायझिंग स्टार मधून तिसरी गोलंदाजी करत आहेत आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत. आणि स्ट्राईकला आहेत मार्टियल या संघाचे कप्तान सागर किल्लेकर. अतिशय सुरेख फलंदाजी करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 2 चौकार मारलेले आहेत. संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी जबाबदारी घेतली आहे. पाहूया ते काय करतात. अंकुर यांच्या गोलंदाजीवरती अंकुर तयार. अंकुर टाकत आहेत आणि सागराने हवेत बॅट फिरवलेली आहे. बॉल बीट झालेला आहे. सागर पुन्हा बीट होते. इथे आवड पाहतो सागरच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. अंकुर मात्र विचारपूर्वक गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू टाकला आता सागर या चेंडू समजलं नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे. सागर तयार. सागर अंकुर टाकत आहे. अंकुरने टाकलेला आहे. सागराने पुन्हा एकदा हवेत बॅट फिरवलेली आहे. जाहीर जागेमध्ये गेलेला आहे. एक धाव. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गुंतले होते अंकुर याच्याकडून. सागर मात्र भिडकावतोय. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. सागरला खूप विचारपूर्वक खेळी करावी लागेल संघासाठी. सागरला काही समजत नाहीये. बॉल कुठे पडतोय तो. बॅट हवेत फिरवत आहेत. संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे सागर यांचा. पाहूया तिसरा चेंडू टाकण्यासाठी अंकुर तयार. सागर तयार फलंदाजीसाठी आणि सागराने उत्तम असा षटकार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया चेंडूला विराम मिळतोय. सागर बाद होतोय. परत तो आपल्या खेळीमध्ये दुसरा धक्का बसतो मागे असं मला आतापर्यंत दोन्ही बाजूने दुसरा धक्का बसतोय सागरची रूपात. आता मात्र एक नवतरुण फलंदाज जय कुर्डुमकर स्ट्राईकला आलेले आहेत. रत्नागिरी रायझिंग स्टारचे अंकुर खूपच सुरेख गोलंदाजी करत आहेत.
पूर्णपणे सागर यांना 2 बॉलमध्ये बीट करून तिसऱ्या बॉलमध्ये बॉलसाठी त्यांनी आमंत्रित केला, षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते झेलबाद झालेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं कॅच घेतलेले आहे ओमकार कुर्डुंकर यांनी. पाहूया यश आहे ना तू जय संघासाठी काय करतात ते जय मोठी लहान होते त्यांची किरकोळ महान आहे. आपण पाहिलं होतं की जेव्हा मागच्या सामन्यात म्हणजेच काल षटकार ठोकून आपल्या संघाला विजय केलं होतं. याच सामन्यात त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे संघाला. दरम्यान अंकुर आपला प्लेचून टाकतोय तो मात्र जयला बॅटची कडावून चेंडू दिशेने जाहीर क्षेत्रात एक कार्यासाठी एक धाव डिक्लेअर. संघाची धावसंख्या 20, 2 बाद 20. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर. 4 बॉल नाही ना 4 बॉल 2 बॉल डॉट काढली ना 4 बॉल. जय तयार अंकुर तयार अंकुर टाकलेला आहे बॉल आणि जय आणि प्रयत्नात चेंडू येते जाहीर एखाद्यासाठी बॅटच्या साठी चेंडूला येत नाहीये. अंकुर आपल्या अचूक मारा करतोय. दोन्ही फलंदाज आणि लक्षात करा की सर्व प्रेक्षक वाट पाहत आहे षटकारांची आतषबाजी कधी होत आहे. मागच्या मॅचला सेम 9 षटकार बसले होते पुऱ्या इनिंग मध्ये. फक्त 3 धाव करू होते आतापर्यंत. धावांची गती थांबली आहे. मागील असंघाची पुन्हा चेंडूला पाठवतोय बाहेर 6 धावांसाठी. 2 षटकार पाहतो आपण ज्याच्या खेळतो ज्याच्या बॅटिंग हा. जेव्हा मी षटकाराची अपेक्षा करतो तेव्हा तिकडे जे खेळाडू असतात ते माझ्या अपेक्षा पंकज तयार चैतन्यासाठी चैतन्य तयार पंकजसाठी आणि चैतन्याने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण चैतन्य उरेकर यांच्याकडून. एक धाव मात्र पूर्ण होते. ये मैच में बहुत ही खराब क्षेत्ररक्षण चैतन्य उरेकर उसने किया है 2 बार. एक बार उसने कैच छोड़ा था जितेंद्र नेवरेकर के गेंदबाजी के ऊपर. अभी उसने 1 रन दे दिया एक्स्ट्रा. क्या उसका खामियाजा होकर न पड़ा था क्या कि उनको क्या बोलेंगे क्या रहा इसके बारे में बोलो क्या रहा आपकी इस बारे में. उसके बाद जब ये गेंद जा रही है सिंगल देखता और ये यहाँ पे क्या छोड़ दिया है जितेंद्र नेवरेकर ने. शायद रनआउट की अपील कर रहे हैं चेतन पंकज नेवरेकर परंतु पंच पूर्णपणे अपील फेटाळले जात आहेत. क्या सुंदर तान ध्वनी फलकामध्ये आपण पाहतोय आणि कॅच सोडलेला आहे खराब क्षेत्ररक्षण जितेंद्र नेवरेकर कप्तान. यश जयची कॅच सोडलेली आहे. जय या उत्तुंग षटकार खिलाडी आहे.
मला वाटतं आता जय तयारीमध्ये, षटकार मारण्याच्या तयारीमध्ये. पंकज नेवरेकर तयार जयसाठी. पाहूया जय तयार आहेत. पाहूया शेवटच्या काही सेकंदांचा खेळ बाकी आहे. या पहिल्या मध्ये जय आपल्या संघाला किती धावसंख्येपर्यंत नोंद पोहोचवायचा तो. चतुरायाने गोलंदाजी केलेली आहे आणि रनआउटचा चान्स. स्वरूपात बाद होतोय चैतन्य. सुरेख क्षेत्ररक्षण. कारण आता गरज आहे संघाला फक्त धावांची. यावेळी कोणताही विचार न करता फलंदाज जेवढे धाव होतील तेवढा प्रयत्न करतात. बरोबर. धाव किती रे? 32 32. किती बोल रे? संगमेश्वरच्या दोन्ही टीम शेवटचा सामना. संगमेश्वर दोन्ही टीम कडे या. मंदारवाडकर संगमेश्वर ए. जय हनुमान ए वर्सेस जय हनुमान सी. आपल्याकडे इथे बक्षिसांचे एक नाणेफेक होतोय. जरा 3 चेंडू 3 षटक ठोकले तर जय याला प्रणव यांच्याकडून 500 लागतोय. मला तो सोडलेला छान प्रयत्न होता. ओमकार पुन्हा आऊट. रनआउट झालेला आहे जय. ओमकार यांनी नाही ओमकार यांनी प्रयत्न केला होता कॅच घेण्याचा, परंतु सीमारेषेच्या लगत त्याचा पाय लागत होता म्हणून कॅच सोडली आणि संघासाठी 4 धाव वाचवलेले आहेत आणि रनआउट पण घेतली आहे. खूपच सुरेख असा प्रयत्न ओमकार सीमारेषेच्या लगत झेल घेण्याचा, परंतु आपला टोल सीमेच्या बाहेर जात. परंतु धावची स्वरूपात बाद झाला. जय हे रनआउट झालेले आहेत. पंकज आपल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू फेकतील. आता मात्र दोन्ही नवीन फलंदाज एक सौरभ वाडे लास्ट अविनाश वाडे. पाहूया शेवटच्या 2 चेंडूंमध्ये किती हौसले करतात ते दोन्ही फलंदाज संघासाठी. दरम्यान पंकज आपल्या बॉलिंग मार्कवर. पंकज तयार, सौरभ तयार. खूप उंच बुराचा खेळाडू सौरभ. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जोडतायत ते. पंकज तयार आहेत. संघ पंकज टाकत आहेत गेंदबाजी आणि सौरभ यांनी बॅट फोडण्याचा प्रयत्न केला आणि 1 धाव. पंकज आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत. त्यांचं हे होम ग्राउंड आहे, त्यांना माहित आहे ते पिच कसं आहे ते. आता मात्र अविनाश वाडे स्टार्ट करतील शेवटचे चेंडू. या पहिल्या इनिंग मध्ये एक नवीन फलंदाज धावसंख्या होती म्हणजे 34. या षटकातील शेवटचे चेंडू गुड प्लेड अविनाश यांनी उंच पुरा षटकार मारले. गगनचुंबी षटकार मारलेले. संघाची धावसंख्या 40. सचिन मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की माझी अपेक्षा आहे 40 धावा करतील आणि 40 धावा केलेल्या. तुम्हाला या क्रिकेटचा माझ्याशी खूपच जास्त अनुभव आहे आणि तुमच्या या अनुभवाचं तुम्ही जे सांगितलं ते इथे खरं ठरलंय. झालेलं आहे, खरं ठरलेलं आहे. 40 धावा. रत्नागिरी रायझिंगला 41 धावा करायचे. रत्नागिरी रायझिंग मध्ये देखील एकापेक्षा एक असे खेळाडू आहेत. एकदम बरोबर. आपल्या क्रिकेट काय म्हणतोय त्याचे काही सांगू शकत नाही. खेळामध्ये कोणत्या क्षणी कोणत्या चेंडूवर काही होऊ शकतं. मागच्या चेंडूवर पाहिलं की सिंगल धाव गेली, धावसंख्या झाली होती फक्त 34. दरम्यान शेवटच्या षटकार लागायला पर्सेंटेज 40. अविनाश यांनी खूपच सुरेख फटकेबाजी करून आपल्या संघाला 40 धावसंख्येवर नेलेला आहे. पुरेपूर दोन्ही संघाचे तुल्यबल आहेत. ग्रुप ए मधील मार्टियल ए वर्सेस रत्नागिरी रायझिंग. संघाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये एक अनुभवी खेळाचा भरणा आहे. तसंच तरुण खेळाडू आहेत ज्याप्रमाणे नाव घेतोय की पंकज नेवरेकर आहेत, ऋतिक नेवरेकर आहेत, ओंकार कुदुंकर आहेत, जितेंद्र नेवरेकर आहेत. एक अष्टपैलू खेळाडू. कशा प्रकारे आपल्या 41 धावांचं जे लक्ष ठेवलं मात्र संघाने काय म्हणत या 41 धावांबद्दल कशा प्रकारे टप्पा पार शकतील. जर त्यांनी सुरुवातीला जर हे टार्गेट पार करत असेल तर त्यांना कमीत कमी विकेट न जाता प्रत्येक ओव्हरला कमीत कमी 8 धावा आलेले पाहिजेत. हे जर टार्गेट सेट करून खेळली तर ही मॅच
आरामात जिंकू शकतात. बरोबर म्हणजे आपण बरोबर म्हणताय, जवळजवळ 10च्या सरासरीने त्यांना ही धावसंख्या एका षटकामागे ठेवावी लागेल. 10 धावसंख्या केल्या तर हा सामना सहज ते जिंकू शकतात. परंतु त्याचा विचार केला आपण समोरच्या प्रतिस्पर्धा संघाचा, मार्टियल संघाचा, तर काय म्हणू शकाल? मार्टियल संघामध्ये गोलंदाज असे खूपच गोलंदाज चांगले आहेत. लहू कुर्दुनकर, त्यानंतर चैतन्य किल्लेकर, राऊंडर संघ, ऑलराऊंडर असा संघ करू शकतात. त्याप्रमाणे संघ आहे तो प्रेक्षकांना तुल्यबल असे मॅच पाहण्यास मिळणार आहे. तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत एकमेकांसाठी. दोन्ही संघ ऑलराऊंडर आहेत. एकदम बरोबर म्हणतोस तू. क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला, कोणत्याही खेळाडूला कोणत्याही बाबतीत कमी देखील चालणार नाहीये. जसं की आपण मागच्या पाहिलं, मार्टियल विरुद्ध गावदेवी माझी प्रेमी गाडी खूपच चुकीची झाली होती. खूपच सुरेख. आणि ग्रुप ए मध्ये मार्टियल ए टीम हे नंबर 1 वरती आहे आणि मार्टियल रत्नागिरी रायझिंग 2 नंबर वरती आहे. दोन्ही 1 आणि 2 या संघामध्ये शेवटचा सामना चालू आहे. पाहूया काय करतात ते. मागच्याच घटनेप्रमाणे ही लढत ही खूप रंगाचा होणार, या मात्र तीन शंका नाही आहे. आणि मागच्या घटनेप्रमाणे ही लढत ती अशीच होणार. लढत होऊ शकते, अशीच सेम लढत होऊ शकते. पाहूया काय होते ते. सामना जर रंगत असेल तरच प्रेक्षकांना खूप मजा येते. ओपनरला लवकर जावा, रत्नागिरी रायझिंग स्टार. दरम्यान आमचे सहाय्यक कॉमेंटेटर प्रणय जी कोढुणकर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. क्या पूछ सकते इस बारे में आप? इस जो मैच चल रहा है अभी फैसले खत्म हो गई है, क्या बोल सकते इस बारे में आप? क्या जैसे बोलना चाहिए वैसे वैसे मराठी में मिले, मराठीत बोलू इच्छिता? धन्यवाद सचिन. आपण आता यापूर्वीचा सामना पाहिला तर तो सामना अतिशय रंगतदार झाला होता. मार्टियल बे विरुद्ध गावदेवी माझी त्रिमुख बराडे. अतिशय रोमहर्षक सामना होता. हा सामनाही तसाच होऊ शकतो आणि व्हायला हवं, कारण आज पैसा बसून मॅच होणार आहेत. आज काही मोठा शंकाच नाही आहे. दोन्ही संघ तुल्य आहेत, दोन्ही संघ आपले समाजात आहेत, आपले समाज बांधव आहेत. अगदी बरोबर. कारण मार्टियल ए संघ पाहिला तर त्यांच्यामध्ये जबरदस्त बॉलिंग साईड आहे, फिल्डिंग साईड आहे. फिल्डिंग साईड म्हटलं तर आपल्याच समोर आहे सौरभ वाडे, अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आहे तो मार्टियल ए संघाचा. जवळजवळ टुर्नामेंटचा जो एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आज जवळजवळ 10 सामने झाले. 10 सामन्यांमध्ये सौरभसाठी कॅच कोणी घेतली नाही. जो मान जातो तो मात्र सौरभ वाडेच्याकडेच. जर कालच्या सामन्यात घेतला होता समोरच्या लगत चेंडू बाहेर जाणार होताच. आतापर्यंत जे सामने खेळले गेले आहेत त्या सामन्यांमध्ये सौरभ वाडे याची कॅच एक अनबिटेबल आहे कॅच. सलामवीर नवसंघाचे एक मला वाटतं सौरभ किल्लेकर जातोय आणि पंकज नेवडेकर. सौरभ किल्लेकर एक तरुण खेळाडू, एक उभ्याचा सितारा म्हणायला लागेल आपल्याला. मेघाबंदर उभे राहणारा सौरभ किल्लेकर, तसेच सपोर्टमधील पंकज नेवडेकर. दोन्ही पंकज खूप अनुभव आहे, त्याप्रमाणे सौरभ सरावच खेळाडू आहे. त्याचा हुनर म्हणायला लागेल रत्नागिरी, त्याचा वंतावण कशा प्रकारे सामना करतो तो मार्टियलच्या अनुभव गोलंदाज लहू याचा. लहू खूप असा अनुभव आहे. जे ओपन सामने आपण होतात घोडा तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लहूची सर्व सामन्यात जवळजवळ उपस्थित असतेच. आम्हाला हनुमान ए आणि हनुमान सी या दोन्ही संघनायकाने पहिल्याची हनुमान ए आणि हनुमान सी दरम्यान काल आपण सामना पाहिला होता. पंकज नेवरेकर याने आपल्या जो रत्नागिरी रायझिंग स्टार संघ आहे या संघाला लाईव्ह केलेला आहे. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? लहू याच्याबद्दल मी सांगेन तेवढंच कमी आहे, कारण त्याच्या इतके गुण आहेत क्रिकेटचे. जवळजवळ फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रात त्याचं महत्वपूर्ण योगदान आहे, जे मी शब्दामध्ये नाही वर्णन करू इच्छितो. कारण त्याचे खेळ आपण तिथे पाहिलंच, काल त्याची बॅटिंग पाहिली, आज त्याची बॉलिंग पाहाल, क्षेत्ररक्षण पाहाल. त्यातून तुम्हीच समजाल की त्याच्याकडे क्रिकेटचे किती गुण आहेत, किती त्याला अनुभव क्रिकेटचा आहे. तसं पाहिलं तर
जवळजवळ एक 25 वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याकडे, 25 पेक्षा जास्त असं म्हणावं लागेल. एकदम बरोबर आहे. त्याप्रमाणे सौरभ किल्लेकर एक उभा सितारा रत्नागिरी तालुक्याचा त्याचं हे रंगावर म्हणावं लागेल पाहण्यासाठी सामना करतोय तो. आधीच म्हटलं होतं झालेला बंद चौकारला गळतोय तो. त्याच्या पहिल्या चेंडूवर संघासाठी रत्नागिरी अजिंक्य संघ हा एक तुलनीय संघ आहे आणि मार्टेल हे संघ सुद्धा काही कमी नाहीये. दोन सामन्यात सौरभला पुढची साठी होती, त्यामुळे त्याला आपलं कौशल्य दाखवता आलं नव्हतं. आता मात्र फलन करणार आणि हा चेंडू फिरकावतोय चेंडू होतो एका धावासाठी. चेंडूची मागणी होते. दरम्यान चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये. खूपच विचारपूर्वक कशी गोलंदाजी करावी लागेल लोही याला आपल्या संघासाठी. कमिटीकडून चेंडू जातोय. एकच बॉल झाला ना बरोबर. दरम्यान हनुमान ए आणि हनुमान सी दोन्ही संघांकडून आणि चेंडू आहे सीमारेच्या वर सौरभ वाडे आणि सौरभ वाडे याच्या होऊ शकत नाही आहे. एक अविश्वसनीय जीवदान मिळतंय सौरभला. काहीच झेलमध्ये अडचणी आल्या आणि सौरभ याने झेल सोडला. कितपत नुकसान होऊ शकतं या झेलचं संघासाठी कोण आहे. खरंच मला विश्वास बसत नाहीये, कारण अतिशय सुंदर असा कॅच घेणारा आज सिंपल अगदी सिंपल कॅच त्याच्यामध्ये हेच होतं. एक उत्तम चेंडूचं नाव आहे आणि स्वतःसाठी तोच फिरतोय. दरम्यान हा चेंडू आणि आता पुन्हा एकदा झेल सोडतो सौरभ यांनी रक्षक बदल करतोय. सौरभ खूपच चूक केलेली आहे. तुम्ही चूक खेळाडू एकटा 11 शिकणार खेळाडू हा आणि असं क्षेत्र आपण पाहू शकता. सीमारेषावरती त्याला बढती मिळते. गोलंदाज विश्वास ठेवतोय पंकज नेवरेकर. वेदांतीवर पंकज नेवरेकर यांना जीवदान भेटलेलं आहे सौरभ यांच्याकडून. पाहूया त्या जीवदानाचा किती फायदा करून देतात आपल्या संघासाठी. 41 धावा करायचे 4 ओव्हर मध्ये टोटल संघासाठी. आतापर्यंत 5 धावा आले ना, 6 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत आणि 2 वेळेला 2 जीवदानं भेटलेली आहेत दोन्ही प्लेयर्सला यांना. पाहूया लहू 3 झेल खेळतोय. धावा होते त्यामध्ये 6. दरम्यान लहू पुन्हा आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न सौरभच्या बॅटच्या पुढे चेंडूला परंतु एकच खेळण्यासाठी चेंडू जातोय सौरभच्या हातात. प्रसन्न मात्र मिळत आहे. लहू 7 धावा 7 धावा झालेल्या आहेत. कुठले त्या क्षेत्रामध्ये 2 सिंगल इथले 7 का 8 असेल. 8 असतील रे. 8 असतील. 1 बाउंड्री आता एक सिंगल 8 झाले. 4 सिंगल झाले ना तिथं. 4 सिंगल निघाले रे. 8 धावा सॉरी 8 धावा झालेले आहेत. 8 5 झाले. हा 5वा बॉल असतोय. कोण हनुमान सिंह टॉस जिंकलेले आहेत. लवकर आपला कळवा. गोलंदाजी केलेली आहे. संपतोय 8 धावा
3 बाद 8, एका ओव्हरला 8 धावा राहिले आहेत. आता त्यांना 33 धावाची जरूरत आहे. 18 बॉल 33 धावा, 18 बॉल मध्ये 33, काहीच शक्य नाही आहे. 8.5चा रन रेट पाहिजे. पंकज नेवरेकर आपल्या संघासाठी काय करतात ते पाहूया. त्यांचे होम ग्राउंड आहे, ह्या ग्राउंडवरती त्यांनी आत्मसुरुवात केलेली आहे. कर्णधार सागर किल्लेकर पाहूया कोणाच्या हातात चेंडू सुटतो तर नक्कीच सौरभवर विश्वास दाखवतो कर्णधार. सौरभ कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतो या कठीण परिस्थितीमधून. धावसंख्या 8, बिनबाद 8 धावसंख्या, 21 या धावसंख्येचा पाठलाग करताना राजेंद्र रत्नागिरी आतापर्यंत पहिल्या षटकात ते बिनबाद 8 अशी धावसंख्या उभारतोय. अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. आता चेंडूमध्ये गरज आहे ती 33 धावांची. सौरभ तयार, सौरभ आणि सौरभ तयार. पाहूया सौरभ किल्लेकर आणि सौरभ वाडे गोलंदाज. पाहूया दोन्ही सौरभ कोण सर्ची करत आहे या चेंडूवरती. चेंडू चेंडू जाते, चेंडू आदळतोय एका भिंतीवरती आणि पुन्हा येतोय तो मात्र व्यवस्थित प्रेक्षकाच्या जागेवरती. एकच धाव होते इथे. एका धावाने धावसंख्या वाढते 9. स्ट्राईकला पंकज नेवरेकर आलेले आहेत. नाही सॉरी, डिक्लेअर केलेलं आहे, सौरभच आहे. जाहीर धाव दिली आहे 1. जाहीर धाव 1. सौरभ साठी गोलंदाजी करत आहेत. पाहूया सौरभ साठी कशी गोलंदाजी करतायत ते. सौरभ किल्लेकर यांनी तयार आहे. हॅलो आलेला आहे. पाहूया 1 रन संघाची. आशिष वडे छानशी क्षेत्ररक्षक करताना गरज नसताना चेंडू फेक करतायत आणि मिस फिल्डिंग, मिस अंडरस्टँडिंग दोन्ही बॅट्समन मध्ये. आता याचा फायदा मात्र वाटे संघाला होऊ शकला असता. दोन्ही सौर याच्यामध्ये थोडा ताळमेळची कमी जाणवली आपल्याला. थोडंसं ताळमेळ ठेवायचंय दोन्ही खेळाडूंना. आपल्या संघाला जर विजयी पथावर न्यायचं असेल तर थोडंसं ताळमेळ ठेवावं लागेल दोघांना. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण करतायत जे क्षेत्ररक्षक आशिष वाडे यांना कोणत्याही गरजेनुसार त्यांनी चेंडू फेकला यष्टावरती. सौरभ छोट्या स्वरूपात धाव दिली असती. दरम्यान पुढील चेंडू सौरभ पंकज नेवरेकरांना टाकण्यासाठी तयार आहे. सौरभ धावत आहेत आता चेंडू घेऊन. पाहूया कशी गोलंदाजी करतायत ते. पंकज तयार फलंदाजी आणि पंकज आणि हवेत बॅट ठेवलेली आहे. अवांतर धावा 1 डिक्लेअर. जयश्री चेंडू जाते एका धावासाठी. खूपच सुरेख गोलंदाजी सौरभ करत आहेत. अतिशय भटक मारा होतो तो सौरभच्याकडून. अशा बोलण्याची अपेक्षा आहे. उंचीचा फायदा करून घेत आहेत सौरभ हे गोलंदाजी करताना. तेवढी चेंडू जातोय ज्या क्षेत्रात. सौरभकडे पुण्यात पंकजची तडफड फलंदाज सटवली या गावातून. हा चेंडू उठवतात मग यष्टावर अतिशय चोख अशी कामगिरी करतो यष्टांच्या मागे. आणि त्याच्याकडून अमृत ख्याती एक यष्टीच्या म्हणून दहावा तालुक्यामध्ये खूप मोठी ख्याती आहे. राजेंद्र रत्नागिरी संघाला. राजेंद्रचे कप्तान चाललेले आहेत ग्राउंड वरती. 1 डाऊन. जितेंद्र नेवरेकर धावसंख्येवरती पहिला गडी बाळगतोय. पंकज बाजूने पहिल्यांदा परततोय. आता मात्र जितेंद्र नेवरेकर स्ट्राईक वर चाललेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. 1 बाद 11 धावा. आणि जितेंद्र नेवरेकर मैदानात. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल होते. दरम्यान सौरभ खूपच छान गोलंदाजी करतोय. फटक मारा करतो आपल्या संघासाठी. दरम्यान एक अष्टपैलू खेळाडू कर्णधार सगळ्या मैदानात. सौरभ तयार गोलंदाजीसाठी. पाहूया जितेंद्रसाठी कशी गोलंदाजी करतायत ते आणि आपल्या संघासाठी. बाबा काय सांगू शकाल आपल्या कर्णधाराबद्दल. कर्णधार हा माझा नाहीये,
रत्नागिरी रायझिंग स्टारचा आहे. पाहूया ते आपल्या टीमसाठी काय करतायत ते. आणि त्यांनी मारण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा अपील. अमित कुरदुरकर उत्कृष्ट असे विकेट किपर आहेत आणि पेश करत आहेत ते. चेंडू कदाचित सुटून होऊ शकतो. खूपच सुरेख स्किपिंग करत आहेत. केलेला आहे. 11 धाव. एक बाद 11. अतिशय भेदक मारा करतोय सौरभ आपल्या संघासाठी. चेंडूला उशीर घेतोय. चेंडू खूप उशीर घेतोय. दरम्यान धावसंख्येवर फरक पडतोय. धावसंख्या मात्र थांबलेलीच आहे, स्थिर आहे. धावसंख्या स्थिर धावसंख्या 11. दुसरी ओव्हर प्रगती पथावर. आपल्या षटकात केवळ 3 धावा खर्च करतो मात्र सौरभ. एक विकेट घेतलेला आहे. अनुभवाचा पुरेपूर जे सहकार्य करते ते सौरभाला. सौरभ तयार. जितेंद्र यांच्यासाठी टाकण्यासाठी गोलंदाजी. पाहूया जितेंद्र नेवरेकर आपल्या संघासाठी काय करतात. सौरभ धावत आहेत. आता चेंडू घेऊन उंचपुर असा गोलंदाज आणि टाकलेला आहे चेंडू. आणि जितेंद्र नेवरेकर पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. काहीसे अवांतर धावा जात आहेत की एक धाव. बॅट एक धाव मिळते. एक जितेंद्र यांना जितेंद्र नेवरेकर यांच्यासाठी बक्षीस लागतंय. त्यांनी षटकात ठोकला तर त्यांच्या पत्नी पूजा नेवरेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येतंय. जितेंद्र नेवरेकर यांच्यासाठी एका षटकाराला त्यांच्या पत्नीकडून संघाला रुपये महत्वाचा आहे. यातून आपण काय बघायचंय विजय महत्वाचा आहे. आणि षटकाराच्या आमिषाला बळी पडू नका. विजय महत्वाचा आहे. घरातच पैसे येणार आहेत. प्रत्येक षटकाराला 200 रुपये अशा जाहीर केलेला आहे. बक्षाचा वर्षा आतिश बाजी होते की 12 होते ती 12 29 धावांची गरज आहे आता. दरम्यान सर हा बॉल पीक लागलेला आहे. तर असं म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री असते. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे बरोबर आहे. प्रत्येक यशाच्या मागे स्त्रीचा हे असते पुरुषाच्या. परंतु जितेंद्र नेवरेकर, आपण कसे खेळाल? आपल्या संघासाठी तुम्हाला खेळायचं आहे. 200 रुपयासाठी नाही खेळायचं आहे तुम्हाला. तुम्ही स्वतः कर्मला रायझिंग स्टारचे ते खेळताना सांभाळून षटकार मारा, जरूर जिंकवून द्या. पैशाच्या आमिषावर भुलू नका तुम्ही. एक जबाबदार जितेंद्र नेवरेकर हे आपल्या मैदानात आपल्या संघासाठी झुंजवत आहेत. बक्षांचा किती वर्ष असल्या तरी जबाबदारी हे ते जाण आहे. आपल्याला काय करायचं आहे. दरम्यान अनुभवी गोलंदाज चैतन्य खूपच आपल्या अनुभवाचा फायदा घेतो. इथे चेंडू मात्र टाकते निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे 12. जितेंद्र नेवरेकर यांना चैतन्य किल्लेकर यांनी बीट केलेला आहे. खूपच सुरेख मारा केलेला आहे चैतन्य किल्लेकर. आता मात्र शेवटचे 11 चेंडू 29 धावा. समीकरण काहीच अवघड बनतंय. सव्वाण्या किल्ल्याकडे चेंडू मागे गॅच्या सव्वाण्याच्या कडून सागर बॅकअप करतोय. 2 धावा होत आहेत. चेंडू फुगतोय. चैतन्य चाटात चेंडू विसावतोय. दरम्यान 2 धावा धावसंख्या घेतली म्हणजे 14. 14 एक बाद 14 सॉरी धावसंख्या होते 15 एक बाद 15. 26 धावा पाहिजेत आपल्याला. 10 चेंडू मध्ये 26 धावा. अजूनही सौरभ सलामबी त्याचे कर्णधार जितेंद्र नेवरेकर मैदानामध्ये आहेत. कमीत कमी 15 धावा. ओके, थोडं मिस 10 बॉल 26 धावा. आणि मारलेला आहे उत्तम असा. पाहूया फिल्डर अतिशय क्षेत्ररक्षण चांगले झालेले आहे. एकच धाव. जिथे 2 जाणार होते तिथे एकच धाव दिलेली आहे. क्षेत्ररक्षण खूपच चांगले केलेले आहे. दिनेश नेवरेकर सौरभ फलांदूर ज्यांनी पहिल्याच षटकात चौकार ठोकला होता. आता मात्र
सविस्तर आपल्या हातात घेतोय. पाहूया कशा प्रकारे सामना करतो तो चेतन याचा चेतन अनुभवी गोलंदाज सौरभ एक उभा फुटार आणि हा चेंडू आता हवेत फिरकावतोय. चेंडू जास्त लांब जात नाही. आशिष शेवाळे मला वाटतंय थोडस मिस कंडिशन होतं या क्षेत्रामध्ये आणि फलंदाज जिजान होतोय. दरम्यान गचा क्षेत्राचा नमुना पाहतोय आपण मैदानामध्ये आशिष शेवाळे आणि चेतन केवळ यांच्याकडून. चैतन्य आणि सागर यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग. चैतन्याने आवाज दिला होता परंतु सागर यांना ते काही समजले नाही आणि कॅच सुटलेली आहे. आशिष याने कॅच सोडलेली आहे आणि फलंदाज सौरव थोडंसं व्हॉल्यूमचं त्यांनी जाणवलं. 200 प्रेक्षक एकाच वेळी चेंडूवरती गेले चैतन्य आणि याचा फायदा मिळाला तो मात्र सौरव याला. चैतन्य तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी 16 धाव संख्या झालेली आहे. अजून 25 धावांची गरज आहे ती मात्र 8 बॉल 25 धावा राजेशच्या संघाला. आणि मिसेस कडून मिळालेला आहे. उंच मोठा षटकार असा मारलेला आहे. मानकेत होते ते मात्र जितेंद्र नवरेकर. प्रणय काय सांगता षटकाबद्दल? मी मगाशीच म्हणालो होतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे सर्वांना माहीत असेलच. परंतु हा एक उत्तीर्ण असा षटकार होता आणि ते बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत जितेंद्र नेवरेकर. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता. चैतन्य असून नावाजलेला गोलंदाज रायगड जिल्ह्यातील आणि पुन्हा बीट होतोय तो. फोर झालेले आहे बहुतेक. मात्र 22 एक बाद 22 6 चेंडूत 19 धावा. सोबत षटक. पाहूया कर्णधार कोणावर जागी सोपवत आहेत या षटकाची. अशक्य असे काहीच नाही आहे. सर्वच शक्य आहे. 19 धावा 6 चेंडूत 19 धावा. पाहूया सौरभ आपल्या संघासाठी काय करतात ते. शेवटचे ओव्हर कोण घेऊन येत आहे मार्टियल ए टीम मधून. पाहूया खालच्या वाल्यानं चान्स आहे. असंच आहे माहिती आहे. 100 आहे ना ते 100 अपडेट केलं का ना आता ते बनवलं का ते स्कोरचं टाकलं का ते राजेश रत्न संघाला 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे आणि मात्र जबाबदारी घेतो तो मात्र जय कोगुणकर. आपल्या संघाची जबाबदारी आपल्या संघावरती घेतोय. 6 चेंडू फेकायचे आहेत आणि समोर आहेत ते मात्र तडकबाज फलंदाज स्वतः कर्णधार जितेंद्र नवरेकर आणि सौरभ किल्लेकर. फक्त आतापर्यंत एकच गडी बाद झालाय. सौरभ पुन्हा एकदा मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे 2 मिनिटं थांबवा दादा. 2 मिनिटं थांबवा. आग्या चालू करा. 6 चेंडू 19 धावा. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत जय. शेवटचे षटक संघासाठी घेऊन आले जय. सौरव तयार जयसाठी. पाहूया काय करतात ते सौरव. आणि सौरवने उत्तम असा मारलेला आहे. पाहूया सीमारेषेच्या पार जातो काय आणि कच्चा क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण यशाकडून अशक्यशाही या संघाला. परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या धावासाठी. सौरवच्या बॅटमॅन चौकार. धावसंख्या होती ती मात्र रत्नागिरी रायझिंगना 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. खूपच असा अतिशय चुरशीचा सामना चाललेला आहे. अटीतटीचा सामना आहे. रत्नागिरी रायझिंगना जिंकणं कंपल्सरी आहे. पाहूया 5 बॉल 15 धावा. जय कसे करतायत गोलंदाजी. फलंदाजासाठी सौरव हे संघासाठी खूपच मेहनत घेत आहेत. पहिल्याच बॉलला चौकार मधून दाखवून दिलेला आहे की मी तयार आहे मॅच जिंकण्यासाठी आणि त्यांनी पुन्हा एकदा उंच असा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुतेक हा झेलबाद होण्याचे चान्सेस आहेत आणि झेलबाद म्हटलं तर वेदांतवाड अतिशय चांगल्या क्षेत्रक्षक एक नमुना त्यांनी दाखवलाय आणि फलंदाज बाद झालाय.
4 बॉल 15 धावा. दुसऱ्या सौरभची जागा घेण्यासाठी ओमकार कुर्दुमकर. 26 धावसंख्येवरती सौरभ माघारी प्रत्यय. आता मात्र ठेबाज फलंदाज ओमकार कोभणकर मैदानात सूत्र संपर्क जरी आपल्या खांद्यावरती घेत आहेत. दोन फलंदाज सौरभ किल्लेकर बाधन पाहिजे करत आहेत. 4 बॉल 15 धावांची गरज आहे. ओमकार हे स्ट्राईक वरती जात आहेत इंटरनॅशनल नवीन नियमाप्रमाणे. सामना रंगत होणार या कोणती शंका नव्हती. त्याचप्रमाणे सामना चालतोय. आता मात्र नवीन फलंदाज ओमकार कोभणकर स्ट्राईक वरती. एक तडावा फलंदाज मागच्या 2 सामन्यात अतिशय चांगली साईज खेळली होती आपल्या नावाला. आता जय कोभणकर चान्सेस आहेत. पाहूया काय करतात कोभणकर. आपल्या अनुभवाचा पुरेसा करतात आणि फलंदाज बाद होतो. समाज जयाला बळी येत होते ओमकारच्या रूपात. अतिशय कठीण रत्नागिरी रायजिंगसाठी शेवटचे 3 चेंडू 15 धावा. रंगतदार लढत पाहतो आपण या मैदानावरती. रंगतदार आहे परंतु अतिशय कठीण असं होत चाललेला हा सामना. रत्नागिरी रायजिंगसाठी 3 चेंडू 15 धावा. 3 षटकार किंवा 2 षटकार 1 बाउंड्री. धावसंख्या थांबलेली धावसंख्या आहे 26. लागूपेक्षा 2 चेंडूवरती 2 गोल मिळवतोय. जय कोभणकर आपल्या संघाची चांगली कामगिरी करतोय. आता मात्र अंकुर नवीन फलंदाज मैदानात. जय याच्या पुढे चेंडू सामना केलेला अतिशय छान गोल झाली आहे. चेंडू अकुटप्पाच्या पूर्वी त्याचा पूर्वी संघाच्या खेळायला लागतो. ओमकार याला 15 3 बॉल 15 धावा. अंकुर स्ट्राईकला. जय तयार. जय टाकत आहेत गोलंदाजी. पाहूया आणि मारलेला उत्तम पुन्हा येतो. हॅट्रिक होण्याचे चान्सेस आहेत आणि हॅट्रिक. आता मात्र सौरभ कोणती हॅट्रिक. सौरभ 2 चेंडू 2 चालले होते. आता मात्र कोणत्याच करत नाही सौरभ. चितफेरा धक्का बसतोय. हॅट्रिक मिळते ती जय याला. अकुटुंब चेंडू होता. हाही लोअर प्रेस चेंडू होता परंतु फलंदाला काही समज घेतला नाही आहे. दरम्यान फलंदाज बाद होऊन अंकुर पहिल्यांदा परत तो अतिशय अवघड आव्हान मात्र स्टार झाली संघ. आता देव तारी त्याला कोण मारी ह्या सर्वांच्या अशा पल्ले होत आहेत. थोडेसे रंगेचा दृष्टीने विचार केला तर काही संघ थोडेसे आशेच्या केंद्राकडे बघतायत की आम्हाला हे चान्स मिळू शकतो फिलिपिनसाठी. कारण त्या ग्रुपमध्ये एकच संघ टॉपला आहे सध्या तो म्हणजे मार्टेल असंघ. उत्तर 3 संघ 2 चेंडू 15 धावा. एक संघ जिंकून वाटतोय. आपल्या जागी आहेत. हा चेंडू डायरेक्ट दरम्यान एक फॉर्म होते अवांतर स्वरूपात धावसंख्या होते मात्र टुर्नामेंटमध्ये पहिल्या हॅट्रिकसाठी प्रभाकर वाडकर यांच्यावर 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तर जय आणि नंतर ते घेऊन जावे. हॅट्रिकचे 100 कोणाकडून. शिवानंद प्रभुलकर यांच्याकडून सुद्धा जय याला 100 रुपयांचं ऋतिक नगरेकर स्ट्राईकवर. पुन्हा होत आत्महत्या केलेली आहे. एका मॅच मध्ये आणि या टुर्नामेंट मध्ये लगातार 4 बॉलमध्ये 4 विकेट वेगळेच केले होते या मैदानावरती जयाच्याकडून. शेवटचा चेंडू बाकी. पहिला पट काढला पहिला हा बाउंड्री शेवटचा चेंडू 1 बॉल 15 धाव. खूपच कठीण. पहिला चेंडू जेलबाद. तिसरा जेलबाद. चौथाही जेलबाद. 5व्या चेंडूवरती रनआउट आणि हा शेवटचा चेंडू 1 बॉल 15 धावा. खूपच कठीण. जाय क्षेत्रामध्ये दरम्यान सामना संपतोय आणि विजय होतो तो मात्र माझे असंघ आपल्या नावाला साक्षी कामगिरी करतायत. आणि आपल्या ग्रुपमध्ये सर्वात वरती म्हणजे 1 नंबरला होते माझे असंघ. आता 3 संघ जे खाली उरले आहेत. जय कोभणकर आपल्या 200 रुपये जे बक्षीस आहे ते घेऊन जायचं आहे. पुढील सामना निगलेवाडी जय हनुमान ए वर्सेस महेवाडी जय हनुमान सी. 6 ला बंद देऊन टाक रे. जितेंद्र नेवरेकर.
आपलं 200 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं. आणि रत्ना मिडलेवाडी स्त्री संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. जय हनुमान. मिडलेवाडी हे संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर, खूपच वेळ होत चाललेला आहे.